नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मराठी मालिका या चॅनलमध्ये स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. नंदिनीचा दारूचा नशा उतरलेला असतो आणि तिचं डोकं आता खूपच दुखत आहे. जीवाला अगोदरच माहिती असतं की नंदिनीचं डोकं दुखेल, त्यामुळे तो तिच्यासाठी काढा घेऊन आलेला असतो. तर नंदिनी म्हणते की हे सगळं काय होतंय, मी इथे कशी आली, मला काहीच आठवत नाहीये. तर जीवा म्हणतो की दारू पिऊन उठल्यावर कोणताही माणूस हाच प्रश्न विचारतो. पण आज मी खूप खुश आहे, कारण आज आपण घरी जाणार आहोत. तर इकडे नंदिनी आता स्पष्टपणे नकार देते की मी असं काही बोललेलं नाहीये. तर जीवा म्हणतो की माझ्याकडे पुरावा आहे, तू तुझ्या हातावर बघ काय लिहिलंयस, हे तुझा हस्ताक्षर आहे ना. तर नंदिनी म्हणते की हे मी कधी लिहिलं, मला तर काहीच आठवत नाहीये. जीवा म्हणतो की अगं तू मला काल सांगितलंस की तुझ्या मनात माझ्याबद्दल किती प्रेम आहे. तुला माहितीये काल आपल्या आयुष्यातील सगळ्यात प्रेमळ दिवस होता. तर इकडे नंदिनी एकच बोलत असते की मला काहीच आठवत नाहीये. तेव्हा जीवा म्हणतो की हे बघ नंदिनी, मस्करी करू नकोस. मी आईला सुद्धा फोन करून सांगितलंय की त्यांच्या सुनेला मी घरी घेऊन येतोय. त्याचवेळी तिथे धनंजय रागातच येतो. तर नंदिनी इकडे खूपच घाबरते. तर जीवा म्हणतो की बघा तुम्ही नंदिनीला काही बोलू नका. धनंजय म्हणतो की तू रात्रभर या मुलासोबत इथे होतीस. तर जीवा अडवण्याचा प्रयत्न करतो. तो धनंजय रागातच त्याला ढकलून देतो. धनंजय म्हणतो की नंदिनी तुझं हे काय वागणं आहे, आणि तू दारू प्यायली आहेस. तर नंदिनी म्हणते की नाही बाबा, मी दारू प्यायली नाहीये, मला काहीच आठवत नाहीये. तर जीवा सगळ्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण मात्र त्याचं बोलणं कोणीही ऐकून घेत नसतं. धनंजय त्याच्यावर आरोप करतो की तू नंदिनीला मिळवण्यासाठी, तिचा होकार ऐकण्यासाठी तिला दारू पाजलीस. तर जीवा आता रागातच म्हणतो की काही झालं तरी मी नंदिनीला इथून घेऊनच जाणार. धनंजय म्हणतो की तू काय आता माझ्या मुलीला बळजबरी इथून घेऊन जाणार आहेस का. जीवा म्हणतो की नंदिनीनेच मला काल सांगितलंय की तिचं माझ्यावर प्रेम आहे. तर धनंजय रागातच आता जीवाच्या कानाखाली मारतो. माझ्या मुलीला दारू पाजून जबरदस्ती तिचा होकार मिळवण्याचा तू प्रयत्न करतोयस. जीवा म्हणतो की मारा सासरे बुवा, आज तुमचा कितीही मार खायला मी तयार आहे. तुमचा मार खाल्ल्याने नंदिनीच्या मनात जे माझ्याबद्दल प्रेम आहे ते कधीही कमी होणार नाही. धनंजय म्हणतो की ती तर तुझ्यावर प्रेम करतेच, पण 16 डिसेंबरनंतर तू तुझा नालायकपणा सगळ्यांना दाखवला. तर जीवा म्हणतो की नंदिनीचं अजूनही माझ्यावर प्रेम आहे, आणि हे नंदिनी तू मला स्वतः सांगेल. त्यावेळेस आता नंदिनीला जीवा म्हणतो की रात्री आपल्यात जे काही झालंय तू ते सगळ्यांना सांग. नंदिनी, तूच मला सांगितलेस ना की तुझं किती प्रेम आहे माझ्यावर, आणि तू माझ्यासोबत घरी यायला तयार झाली आहेस. त्यावेळेस नंदिनी आता जीवाची बाजू घेत नाही. नंदिनी स्पष्टपणे सांगते की मी असं काही बोललेले नाहीये, आणि खरं तर मला काही आठवतच नाहीये. जीवा म्हणतो की नंदिनी तू काय बोलतेस, तुला काहीच आठवत नाहीये. मी तुझ्यासाठी 21 दिवसांचा व्रत केलंय, तेही तुला आठवत नाही. अगं एवढ्या दिवसांपासून मी माझ्या कुटुंबाशी लांब राहतोय तुझ्यासाठी. प्रत्येक क्षणी तुझी एक झलक मिळवण्यासाठी कुत्र्यासारखा इकडे तिकडे मरतोय. हे अशा ओपन जागेत राहतोय फक्त तुझ्यासाठी. ॲलर्जी असताना जीवाची काळजी न करता प्रॉन्स खाल्ले, फक्त तुझ्यासाठी. हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला, तुला हवं नवं ते सगळं काही तुला मिळवण्यासाठी केलं. पण तू आज एक सिद्ध केलं. शहाण्या जगात वेड्या प्रेमाला जागा नाहीये. आज हरलो मी, असं म्हणत आता जीवा रागातच त्याचे कपडे वगैरे पॅक करून तिथून आता निघून जातो. धन्यवाद.